बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। प्रभू श्रीराम हे क्षत्रिय असल्याने मांसाहारी होते। जितेंद्र आव्हाड यांचं प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य। तर हिंदूंना दुखावून इतर धर्मीयांना खुश करणं ही खेळी असल्याचं प्रत्युत्तर राम कदम यांनी आव्हाडांना दिलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। प्रभू श्रीराम हे क्षत्रिय असल्यामुळे मांसाहारी होते असं वक्तव्य केले। दरम्यान या संदर्भात आता राम कुलकर्णी यांनी जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर देत इतर धर्मियांना खुश करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांची खेळी असल्याचं म्हटलेलं आहे। शिकार करून खाणारा राम तो आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श। राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला? केवळ आणि केवळ हिंदू धर्माला विरोध करायचा म्हणून तुम्ही कोट्यावधी राम भक्तांच्या भावनांशी खेळाल? श्रीमान उद्धव ठाकरे गप्प आहेत का? बोलत नाही शरद पवार गटाच्या नेत्यांना? हे काय चाललंय तुमचं? हे जे सगळं चाललंय ना, हे सगळं ठरवून चाललंय। मग तो काँग्रेस असेल किंवा श्रीमान शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे असेल, हे सगळेच्या सगळे राम मंदिराच्या विरोधात आहे।